आता एका गुरुजीने एका मुला प्रश्न विचारला, पप्या उठ म्हणले, तुझ्या पुढच्या दिशेला पूर्व आहे, तुझ्या उजव्या हाताला उत्तर आहे, तुझ्या डाव्या हाताला दक्षिण आहे, महाग काय आहे? तर मला माझी छड्डी फाटलेली. आता एका गुरुजीने एका मुला प्रश्न विचारला, पप्या उठ म्हणले, रावणाला कोणी मारलं? थांब रे, रावणाला कोणी मारलं म्हणले. तो पोऱ्या म्हणला, सर तुमच्या पाय पुढे विनंती आहे, माई शपथ खाऊन सांगतो मी रावणाला नाही मारलं. हे असले येडे पोरं हातानं येडे पोरं पैदा करतात, हातानं. पण का 4 गुरुवार नाही. महिला म्हणला ऐका, जाऊरकरचा शब्द आहे, ऐका, आणि ज्ञानोबा सांगतात ह्याला कधी मारत जाऊ नका. मधून ह्याला कधी मारत जाऊ नका. आणि ह्या देवानं आपल्या सुंदर निर्देश दिले, ह्याला कधी मारायचं नाही. ती उपवास तसलं काही धरायचं नाही. एका मोठी एका धरली एकच धरायचं. 4 गुरुवार धरायची काय धरायचे बाई तुला? 4 गुरुवार धरले, हाय का फरक? काही फरक का देवाला? बरे बस खाली, देवाला का भेटायला बाई? 4 गुरुवार धरून तुम्ही काय करणार आहे? तेवढेच नवऱ्याच्या पाया पडा, सासू सासऱ्याच्या पाया पडा. ते जमत नाही. तुम्ही थोडे बरे आहेत, हे तर नाही. इथे पुण्याकडे थोडे माणसं चांगले असते, तिकडचे आमच्या येड्यात लय भंगार. लहानपण गेलं खोड्या करण्यात, तरुण पण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात. मग आता म्हाताऱ्यापणी नुसता खाटावर पडतो, खाटावर, आणि यमाला हाक मारतो, यमा 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 ये लवकर. यमाला तू साध्या अवलादीचा नाही, तुला अमावस्याशिवाय नेता येत नाही. झाली ना अमावस्या काल परवाच, मागच्या महिन्यात झालं, या महिन्यात मागच्या महिन्यात झाली एप्रिलमध्ये. अमावस्या कोणाकोणाचा नंबर लागला होता काय माहीत भाऊ. खात नाही, खाट्यावर झोपून असतात ना, खात नाही. पाहुणे आले बिस्किट घेऊन, असं पाहतो. पाहुणे म्हणले चहा. पाहुणे म्हणलं थोडं दूध. पाहुणे म्हणले थोडी क्वार्टर. पाहुणे म्हणले थोडे टँगो. खात नाही. काय खातो? बर्गर, सर्गर, काय असलं ते लांब लांब काय असते, लांब लांब काय म्हणतात त्याचे? हां, मॅगी. मॅगी ती गांडोळासारखं पांढरं पांढरं. मॅगी खाते, मॅगी, नूडल्स, चायनीज, बर्गर, सर्गर, वडापाव, पिझ्झा, पाणीपुरी. आणि पाणीपुरी खाणारे थोडी नीट आकली ना आहे का? आकली आहेत का पाणीपुरी खाणारे? काही चाटू चाटू हाणती. हे नाही मंडळी खुडीची, हे बारके पोरं. पाणीपुरीमध्ये काय असतं माहिती आहे का तुम्हाला? मूठ टाकून देतात. तुम्हाला काय माहिती आहे रे? हातोडी लावू नको, ते देव आहे, पाया लावतो का हातोडी? काय पण करायचं. आणि अजून 100 रुपये देताना काय म्हणते, हा बघा थोडे तिखट लागलं पण छान आहे. मूत पाजवलंय तुला त्यांनी, येड्यावानी करते बाई. काय पण दे तुला घरचं खा ना, भाकरी खा. संभाजी महाराजांनी 2 वेळेस जेवायची दिवसातून. 2 वेळा जेवायची, 2 वेळा 40 भाकरी खायची. 40 आणि 40 80. आणि 80 भाकरी एका दिवशी म्हणल्यावर कशी ताकद बनणार नाही. आणि आपलं पाणीपुरी, बर्गर, सर्गर, पुर्र. आणि म्हणती आता माझी एकच इच्छा आहे, मला आता काशीला जायची. काशीचा नियम माहिती आहे का? काशीला जाणारा थोडं नीट आहे का? काशीचा नियम असा आहे, काशीला गेलेला माणूस परत गावात येऊ नये, तिथंच देह सोडायचा. नाही.
मी अजून काशीला नाही जाणार आणि जाणार नाही. आपण देऊ पंढरपूर इकडं महाबळेश्वर तिथून महादेव मोठा महादेव इकडं आपण तिथंच जातो. तेवढ्याच जागे काशी उशी तिकडे जात नाही. इथं काय इथं आळंदी देऊ पंढरपूर अशी वारी करायची ना मस्त. मोठा महादेव छोटा महादेव इकडं जायचं ना काशीला जाते. ही मंडळ लई खुडीची. हिला फक्त ट्रिप करणारा बुवा सापला पाहिजे. बिलगलीच त्याला लई शायनिंग होती तेव्हा आणि पहिल्या वर्षी नवऱ्याला म्हणती अहो 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 ऐकलत का. दुसऱ्या वर्षी अहो अय. तिसऱ्या वर्षी बाप्या विचार बापाला काय जेवायचे का काय. आणि ती चौच्या वरती ह्योच म्हणतो पंढरपूरची दिंडी केव्हा निघायची र. घरी सुकर नाही म्हणजे आता काय. आई वडिलांची सेवा करा. आणि आता एका गुरुजीने एका मुला प्रश्न विचारला तुझा जन्म कधी झाला. तो म्हणला बुधवारी. सर तुमचा. सर म्हणले माझा जन्म रविवारी. रविवारी रविवारी जन्म होतच नाही. सर म्हणले का सुट्टी असते. आता कुठं जन्माला सुट्टी असते काय. सर म्हणले चूप बसलंही बोलू नको नाहीतर कमराचा बेल्टच काढून मारेल. तो म्हणला सर बेल्ट काढून तुम्ही मला मारू शकत नाही का. बेल्ट काढल्यात तुमची पॅन्टच खाली येणार. म्हणून महिला मंडळ अखंड नाम सप्ताह आणि यमाई देवी पुढे एकच मागा काय मागा. आईचा पुत्र दे गुन्हा दादा दे लोकेशन दे गुणाच्या दादीनी लोकी जेडा दादीनी लोकी जेडा दादीनी लोकी जेडा आईचा पुत्र दे गुन्हा दादा दीनी लोकी जेडा दादा दीनी लोकी जेडा दादा दीनी लोकी जेडा दे गुन्हा दादा दीनी लोकी जेडा दादा दीनी लोकी जेडा दादा दीनी लोकी जेडा. आईचा पुत्र देगुंडा महिला मंडळ तिन्ही लोकांना झेंडा लागायला पाहिजे. असं रत्न आपल्या पुढे जन्माला पाहिजे. ही चित्र असतात. आता एकाने विचारलं महाराज म्हणले रावणाला तोंडे किती. मी म्हणलं 10. मग एका अंगावर कसं झोप येत असेल. मग माझी अक्कल खलास झाली. मी म्हणलं ते आता हनुमंतरायला विचार लागल. बाबा इथं तुमच्या गावात बजरंगबलीचे मंदिर आहे का. कुठं आहे गावात आहे. मी म्हणलं ते आता हनुमंतरायला विचार लागल मारुतीला. सोपं नाही. आणि कन्यार सर मध्ये किती किलोमीटर आहे का. हेच आहे गाव हेच ह्याच्या पुढे इथंच म्हणजे इथंच थोडासा लांब असेल ना. जवळपास 300 मीटर 500 मीटर असेल. जवळच आहे का. 1 मीटर आहे का. हां फल्ला. हां आणि यमाई माता सोपी नाही. आणि जिथं आपण जेवढं ते काय आपल्या अंगात झालं आणि तिथं जर ते विहीर आहे बरोबर आहे ना. आणि त्या विहिरीत आंघोळ केलं म्हणजे तिथून पाणी उडी मारायची नाही. एक मारलं उडी आणि पाणी काढून आंघोळ म्हणजे. आणि नवरात्रामध्ये कार्यक्रम होत असतील ना तिथं नवरात्रामध्ये. आणि आपली आई देवीवर श्रद्धा धरते. कोणत्या पण देवीवर ना. यमाई असो वरदाई माता असो तुळजापूरची भवानी माता असो जगदंबा असो. आणि श्रद्धा असते. श्रद्धा प्रत्येक देवीवर आपल्या आई. आणि आपल्या आईनं नवरात्रामध्ये चप्पल घातली नाही गादीवर झोपलं नाही का. ही आपली आईची श्रद्धा आहे देवी. हां आणि तुकोबराय म्हणतात देवी पुढं तुम्हाला बकरा कापावंच लागेल. म्हणले काही लोक म्हणले महाराज तुम्ही तर महाराज आहे ना. एक नाही तुम्हाला 6 बकरे कापावे लागतील. ते म्हणजे कोणते. काम गोद बकरा मारा काम गोद बकरा मारा काम गोद बकरा मारा उदार कुमा हिच्या मला उदार उदार कुमा हिच्या मला आमचा गालावा गोंधळ
तुझ्याच कृपेमुळे सारा संसार तू नाथ संसार तू सारा संसार तू तुझ्या पायाची आवारावू आई जगदंबे तेजस्वी आई जगदंबे तुझं नमो आई जगदंबे तेजस्वी जगदंबे आई जगदंबे आणि जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे असे चांदण दे आई जगदंबे तेजस्वी आई जगदंबे तेजस्वी आई जगदंबे श्री यमुना माता की यमाई माता की अशी वजनदार हनुमंतरायमध्ये कमी ताकद नव्हती आणि आपण दुसऱ्याच्या गाव जाऊन चुप बसतो. इथं आम्ही कनेरसरमध्ये येऊन चुप बसतो. हे गाव तुमचं आहे आणि आम्हाला जपटीव द्या गावकरी. आणि ह्यो माल ती सोपा नाही. तिचं जाऊन तिथल्या मालकाची दाढी दाढी हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी दाढी हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी महाबली दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी रावणाची दाढी हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी बुकाच केला. एवढी ताकद होती हनुमंतरायमध्ये. आणि एवढी ताकद का आली तर हनुमंतरायने आपल्या आईचं बोल नको रे. हनुमंतरायने आपल्या आईचं दूध पेलं होतं आणि आईच्या दुधात एवढी ताकद होती. अंजनी माताच्या दुधाचा एक जरी थेंब दगडावर पडला खटमळा दगड तुटत होता. एवढी ताकद होती. आता आहे का दूध? आता दूध नाही, आता बाटली. पुरुष मंडळी आपली बाटली. तुमच्या गावात तिथं पेट्रोल पंप आहे गाव पेट्रोल पंप गाडी टाकायचं नाही ते दुसरं नाही ते नाही दुसरं गाडी टाकायचं नाही दुसरं कळलं का? तुम्ही 5:30 आपण पा तुम्ही माझ्या नादी कोणी लागायचंच नाही. तू त्या लायकीतच नाही. आणि तुझ्या नागी एक माणूस लागत नाही कुत्री कसं लागेल? आणि आता ही चित्र असतात 100 टारकरी असू द्या ती एक बेवडा ऐकत नाही. ते म्हणजे तुमच्या दम असला तुम्ही पिऊन दाखवा. म्हणजे आमची गाथा गेली, आमची ज्ञानेश्वरी गेली आणि पारायण गेलं. हे चित्र असतात. आणि आता इथं सांगितलं ना कोणाला दारू पिऊ नका, व्यसन करू नका. मी आता मंडपाच्या बाहेर गेल्या पत्राच्या काढलीच तंबाखू. वैर हा बघ लयच लांबून महाराज येतात बुवा. आजचं तर लयच बारीक पिल्लू होतं वा. गावकऱ्यांनी लयच निवडून महाराज आणले. म्हणजे ते आम्हाला तंबाखू निवडते कीर्तन संपल्यावर. आजचं तर लयच बारीक पिल्लू होतं पण लयच ठोकत होतं वा आपल्याला. दुसरा म्हणला त्यांनी सरांना दारू पिऊ नका, व्यसन करू नका. काय त्यांच्या पुढं बसलाय ना. खरे तुमचं खरे. ते निघून गेले ना धंदा आहे त्यांचा. ठोकली आमची निघाले दुसऱ्याच्या चप्पल घालून. अरे नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. तरी पुणे उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश
दंडवत नका करुणास नका करुणास आयुष्याचा सगळ्यांचा पाया माझे नरवलो हो सगळ्यांचा पाया माझे दंडवत दंडवत वजनदार पोरं असतात एक म्हणलं ए तर आम्ही दारू पिली तर भाषेला सुद्धा लई वजन येऊ अशी एका कीर्तनामध्ये 12 वाजले तरी कालाचे कीर्तन चालू आहे ना इथं नाही हो तिकडं दुसऱ्या गावात पण 12 वाजले तरी कीर्तन चालू आहे ना खाल्याचं आम्ही म्हणलं ए जाऊन तिकडं कार्यकर्ते आणि त्याला गायकांना तिकडं घेऊन ये म्हणलं आणि ते पोरं काय म्हणलं तिथं जर नसले तर अरे मी म्हणलं मी आत्ताच तिथून आले तिथंच असते कुत्रा असलं तर कुत्रा काय करत चावलं तर मी म्हणलं इथंच मर तिथं नसतात बरं विठाला विराला विराला विठाला विठ्ठल विठाला आता चला आपण गोकुळीमध्ये शिरू ओ महिला म्हणलं बसा बसा नाही का आता गोकुळीमध्ये भगवान श्रीकृष्ण हळूहळू मोठे होऊ लागले आणि तुकोबर आहे सांगतात हळूहळू भगवान श्रीकृष्ण रांगू लागले थांब आणि तळवे तळहात तळवात देखीत तळव तळहात तळवात देखीत डाव्या गुडघ्यानं रांगत डाव्या गुडघ्यानं रांगत तळवे तळहात तळवात देखीत तळवात देखीत डाव्या गुडघ्यानं रांगत डाव्या गुडघ्यानं रांगत आई म्हणालो नी दे म्हणत डाव्या गुडघ्यानं रांगत आई म्हणालो नी दे आई म्हणालो नी दे म्हणत 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 डाव्या गुडघ्यानं रांगत आई म्हणालो नी दे म्हणत डाव्या गुडघ्यानं रांगत आई 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 डाव्या गुडघ्यानं रांगत आई म्हणालो नी दे म्हणत डाव्या गुडघ्यानं रांगत आई म्हणालो नी दे म्हणत ते म्हणत मग आता भगवान श्रीकृष्ण रांगू लागले ना आई आणि भगवान श्रीकृष्ण भिंतीचा आधार घेऊन चालू लागले आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण चालायचे तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या पायातल्या वळ्यांचा आवाज यायचा कसा झुम छाना झुम छाना झुम छाना झुम छाना झुम छाना कृष्णाचा बाळाचा पैवाचा ती पैज कृष्णाच्या पायाचा पैवाचा ती पैज आणि भगवान श्रीकृष्ण चालायचे वाळ्याच्या छुमछनानं आवाज यायचा आणि भगवान श्रीकृष्ण हळूहळू मोठे होऊ लागले आणि आपल्या आईच्या कमराला बिलगले आणि आईला सांगितलं आई सकाळपासून मैया हम सुबह से क्या पोट में कुछ नहीं क्या चल रहा है उधर लपड़ा हो गया क्या सुबह से पोट में एकही दाना नाही मैया थोडी लोणी दे म्हणले आणि म्हणले यशोदा म्हणू लागली बाळा कृष्णा मी आता दही लोणी बनवत आहे नंतर आहे बाळा कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी बाळकृष्ण आणि कृष्ण नंदाच्या घरी आहे आणि आनंदमय चालू आहे आणि भगवान श्रीकृष्ण हळूहळू मोठे झाले 11 वर्षाचे झाले आता भगवान श्रीकृष्ण म्हणले आता म्हणले मित्रांशिवाय मजा नाही म्हणले थोडे मित्र सुद्धा लायकीचे ठेवत जा आपले मित्र नाही शाणे
आपले मित्र आपण 5 वाजता पाहिजे ते म्हणते आपल्या धाब्यावर वाट बघतात. फक्त आपण पाजवायचं बंद करा, ते आपल्या मोतीला सुद्धा येणार नाही. हे सर्व पैसे की भाई. मित्राशिवाय मजा नाही म्हणले. मित्र बनवले पेंद्या विद्या महाद्या गोजा सुबन्या, आणि त्यांची नावं सामान्य होती पण वजनदार मावळी होती. आणि त्या वाकड्याचा तर हा 3 जागी वळायचा, 5 जागी वळायचा. आपला 3च जागी वळतो, 1 2 आणि 3. त्याचा 5 जागी वळायचा. इथं त्याला मधी जंट होता आणि इथे एक होतो. गवळीने मधून कडी लावली, मधून गवळणीनं तर बाहेरून हात घालायच्या आणि मधली कडी काढायची. हां, देव काही येडा आहे का काय असली सांभाळायला? ज्याला राजकारण करायचं त्यांना असली सांभाळली. आणि सर्वांना एकत्र केलं आणि काय म्हणले, तुमची तब्येत, तुम्ही काय एक मारलं तर मरून जाशील म्हणले. माईच्या दांडावणी तुमचे झाले म्हणले हाड. तुम्ही मी बघा कसला आहे म्हणजे दही दूध भात खाऊन, तुम्ही अशी वाळून काय केले म्हणले. देवा सगळंच खरे म्हणले, आमचं टावर खालीच रेंज नाही म्हणले. म्हणजे काय गोकुळमध्ये दूध तयार होत आहे म्हणले, दूध दही, पण आम्हाला मिळतच नाही ना. ते माल कुठला माल कुठला दत्तनगर कनियसरचा माल, आणि विकायला कुठे जाते, कुठं जाते पाबळला. आधी इथल्याला खाऊ द्या ना, आधी कनियसरला खाऊ द्या, मग पाबळला जाऊ द्या ना. मग असं काय करता तुम्ही? मग देव म्हणले आधी गोकुळेला खाऊ द्या, मथुरेमध्ये जाऊ द्या. आणि तुम्ही त्यांच्या दारावर गेल्यामुळे त्यांना किंमत नाही, आणि दारावर येऊ द्या बरं. काय त्यांची हाल करते तुम्ही. दुकानात साडी घ्यायला जा, 2000च देणार, आणि दारावर येऊ द्या. कितीला आहे? 1000. 300 देती, आणि शेजारचे ठक्कीला घ्यायला लावती. ते गटोडा बांधून निघूनच जातो. हां, दारावर आल्यावर किंमत नाही ना. तुम्ही म्हणले तुम्ही त्यांच्या दारावर गेल्यामुळे त्यांना किंमत नाही. आम्हाला माल द्या, आम्ही बाजारपेठ करतो गावावर. हां, तो लोक म्हणू लागले, कृष्ण्या तुला पैसे खायचे असत्यान. म्हणजे समाजच असा आहे पहिल्यापासून. मग खोड्या करू लागले. अनेक गवळणी यशोदेला म्हणायचे, यशोदे ये बाहेर, तुझा बाळ रोज येत आहे, आणि काल गपचूप खाऊन जायचं ना. काल आमच्या बाजूवर निजला होता म्हातारा, आणि घेऊनही टाकाचा देणा फोडी गेला. म्हातारा वजनदार होतं म्हणून वाचलं, नाहीतर तवाच गेला असतं. आणि भगवान श्रीकृष्ण प्रत्येक घरी जायचे आणि ती गवळण म्हणायची, आणि तेव्हा यशोदा मान्यच करायची नाही. ऐका आता, जे भगवान श्रीकृष्ण संघ होते ते ते कोणाची पोरं होते? गवळणीचीच पोरं होते ना. पण त्यांना त्यांची दिसायचं नाही, यांचं दिसायची. आणि यशोद्याला हिचं दिसायचं नाही, त्यांचं दिसायचं. कसंच मिटना. एक गवळ म्हणू लागली, कृष्ण तू माझ्या घरी येऊ शकत नाही, चॅलेंजच करे मी, येऊ शकत नाही. मग तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणले, आता हिच्याच घरी डाका टाकायचं म्हणले. सर्वजण पेंद्या इथं महाद्या गोजा सुबाण्याला सांगितलं, पेंद्या सराट्याची काठी घ्या, काटे कसाही टाका, एकही काटा उभाच असतो, आणि टाका. आणि म्हणले पेंद्या म्हणला, देवा म्हणले सरासाठी काठी कशाला? जर ती आपल्याला पकडायला आली गवळण, आणि तिच्या पुढं काटं टाकायचं, आणि तोपर्यंत ती काटा मोडजेपर्यंत आपण जिंगाट घर गाठायचं. पेंद्या म्हणला सोंडेल गुण आल्यावर मग आता चाळलेली माती डोळ्यात टाकायची, आणि पेंद्या म्हणला चष्मा घालून आल्यावर, आणि देवाने म्हणले इथंच मर. मग आता सर्वजण आले, पेंद्या वित्या महाद्या गोद्या सुबन्या, आणि सांगितलं, पेंद्या पुढच्या दरवाजातून पाय. आणि तेव्हा पेंद्या आला, देवा आजचा काही दिवस बरोबर नाही. पुढं दिल कुंटनची म्हातारी बसलेली आहे पुढच्या दरवाज्यात. मागच्या दरवाजातून पाय बरं, मागच्या दरवाजातून. हां, इथं 40 क्विंटलची सुनबाई बसलेली नाही, वजनदार होती पहिलं. आणि म्हणजे आजचा काही दिवस बरोबर नाही. नाही 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 खाल्याशिवाय नाही म्हणले. डोळे झाका सर्वजण. सर्वांनी डोळे झाकले. पेंद्या म्हणला, उघडू का डोळे? नको नको नको, डोळे झाका आणि उघडा डोळे. डोळे उघडल्याबरोबर त्या गवळणीच्या घरात प्रवेश. डोळे झाकले तेव्हा कुठं होते? बाहेर.
आणि डोळे उघडल्यावर गवळणीचे चमत्काराचे. मग खाल्लं पिलं आणि मडकं घेतलं आणि भिंतीला आपटवलं. तेव्हा सून म्हणू लागले, आत्या काय झालं? घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला. आत्याबाई घरात चोर शिरला, सासूबाई घरात चोर शिरला. आत्याबाई घरात चोर शिरला, सासूबाई घरात चोर शिरला. सासूबाई घरात चोर शिरला, सासूबाई घरात चोर शिरला. घरात निजले होते, घरात निजले होते, घरात निजले होते, घरात निजले होते. तिकडून आला कृष्ण मुरारी, मी बाई पटकन उठले. तिकडून आला कृष्ण मुरारी, मी बाई पटकन उठले. झोप येत बाई, झोप येत बाई, झोप येत बाई, गावाला. काय झालं? घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला, सासूबाई घरात चोर शिरला. करता झालं, पकडा पकडा पकडा. आज मिळालेल्या मुद्द्या सगळं पकडते, घे काठी काठी घे. आणि तो वाकड्या खातच होता. ए सुबाना, तुला कधी भेटलं होतं का नाही? आपली चोरी उघड पडली, दुसऱ्या घरी ढाका टाका, पळ पळ पळ. खिडक्यातून उड्या मारल्या, खिडक्या सुद्धा लावले. आणि दरवाजातून पळा, दरवाजे सुद्धा लावलेले. झाका डोळे. सर्वांनी डोळे झाकले. हा, पेंद्या म्हणला आली अक्कल. हा, डोळे झाकलं की बाहेरचं माणूस आत येतंय आणि डोळे झाकले की आतलं बाहेर जातंय. एक डोळा उघडा ठेवूनच बघतो. हा, पेंद्याने एक डोळा उघडा ठेवला. पेंद्या माळवण्याच्या सवयीनेच गुंतला. आणि पहिला मातीचे घर असायचे ना, असे लाईटी दिवे प्रकाश काही नव्हता. तेव्हा सूर्य दुपारी सूर्य यायचा घरात, आणि सूर्य म्हणजे प्रकाश पडायचा सूर्याचा, आणि साना असायचं. मग तिथून सर्वांना बाहेर काढलं. पेंद्या त्या सवण्यातच गुंतला. सासून म्हणले, सुन लवकर घे काठी घे काठी घे, ह्याचं सुख करता दुःख हारता करू आपण. मग इकडं खाली सुख करता आणि दुःख हारता, आणि एवढी आवाज शिरकायचं. आणि बाहेरचे गोपाला म्हणायचे, आम्हाला तर काय दिसना, तू कशाला आलडतोय? पेंद्या म्हणला, देवा मलाच माहितीये काय झालंय, वाचू रे. आणि खालची गवळणी म्हणायच्या, एवढं मारते तरी वरी आवाज जातोय, आणि खाली माईक आणि वरी स्पीकर. हां, आणि तेव्हा देव वाचो. मग त्या माणूसाचा चुकीचा पुतळा आहे. मग काढलं बाहेर, अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. मग तेव्हा यशोदेला कळलं आपला बाळच खोडी आहे. तेव्हा सांगितलं, कृष्णा तू आता गोकुळमध्ये राहायच्या लायकीचा नाहीस, मग तुला आता शाळेत टाकते. आणि पहिल्याची शाळा म्हणजे गाई राखली. पेंद्यावी त्या माझ्या गोद्यानं सुबाना सांगितलं, यशोदेनं, पेंद्या अजय माझं बाळ कधी बाहेर, माझ्या बाळाला कधी बाहेर जाऊन माहीत नाही. हे घ्या लोणी. आणि माझं बाळ कधी बाहेर गेलेलं नाही. माझ्या बाळाला वाचवा आणि माझ्या बाळाला सांभाळा. सांभाळा मुरारी रे, प्राण माझा सांभाळा मुरारी, प्राण माझा सांभाळा मुरारी रे, प्राण माझा सांभाळा मुरारी रे, प्राण माझा. आणि आपण दिसतो, आणि आज तुमच्या गावामध्ये कन्यारसरमध्ये सावता महाराजांचं म्हणजे दत्तनगरमध्ये, आणि हे संत सामान्य नाही, सर्वांना त्रास झाला. आणि पंढरीचा राजानं असे एक संत सोडले नाही, त्या संताची परीक्षा घेतली नाही. सर्व संतांची परीक्षा घेतली आणि सावता महाराजांची परीक्षा घेण्यासाठी देवरूपात रूप घेतलं आणि सावता महाराजांपाशी आले. सावता महाराज वाचवा, काय झालं? चोर लागला माझ्या माग. हा,
म्हणू लागले ह्योच मोठा पंढरीचा चोर आहे आणि ह्याच्या मागं चोर. या जनाबाईनं दाखवून दिला दरीला पंढरीचा चोर. सावता महाराज वाचवा. काय झालं? चोर लागलं माझ्या मागं. म्हणजे नाव नामदेव आणि ज्ञानदेव नाव आहे म्हणले. असं आहे का? सावता महाराजांनी लपवा मला कुठं तर. आणि तेव्हा सावता महाराजांनी विना घेतला आणि आपली छाती फाडली. छाती हृदयामध्ये आपल्या देवाला साठून घेतलं आणि हृदयाने दोघांनीच फाडलं. एक सावता महाराज आणि एक हनुमंतराय. एवढी ताकद होती सावता महाराज. देवाला लपवलं इथं. देव कळतो का? पंढरीच्या राजाला इथं लपवलं. सावता महाराजांनी एवढी ताकद होती. आणि तशी आता वेळ खूप झालेला आहे. उरक विठाला विठाला विठाला. मग सगळे गोपाळ खेळू लागले. आता भूक लागली आणि सर्व गोपाळ आता घरी गेल्या आणि दोऱ्या आणल्या आणि एकत्र केल्या. तो काला म्हणजे आज कनेरसाचा काला. आणि तसे आता वेळ खूप झाला तर उरकायचं का? उरकायचं ना? उरकायचं का? नाही तसे आता वेळ खूप झालेला आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तसेच आज या ठिकाणी श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर वर्धापन दिनानिमित्त अखंड एकदम सप्ताहानिमित्त आज ज्यांनी माझी कीर्तनाची तारीख घेतली समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी यांनी माझी तारीख घेतली. सरपंच साहेब कुठे गेले? कुठे आहे सरपंच साहेब? हां, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांची आवड होती. काय जरी झालं म्हणजे आपल्या माऊली महाराजांना बोलवायचं म्हणले कनेरसामध्ये. आणि आमची इच्छा होती म्हणजे कनेरसाची देवीचं दर्शन होईल का आता? हां, तुम्ही करून द्या. आणि तुम्ही असल्यावर काय आम्हाला बघा आता. आणि तुम्हीच गावाचे सरपंच. यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. तसेच मी त्यांचा आभार मानतो. झालेली सरपंच उपसरपंच आधी सरपंच पक्वाजले गायनाचार्य मृदुंगाच्या टाळकरी मंडळी सर्वांना धन्यवाद. झालेली सेवांत अंडीचा कार्यक्रम होईल. आणि जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. तुका मने टोकाज कहा तुका मने टोकाज कौने रे देगा तुम्हें वारे दोही करे मुख पसरो कंठे धरला कृष्णामणी अवधनी प्रकाश काला वाटो एक वेका वैष्णवनिका संभ्रम वाकोरिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा काला वाटो एक वेका वैष्णवनिका संभ्रम तुका मने भूमंडळी आम्ही बळे विरगाडे काला वाटो एक वेका वैष्णवनिका संभ्रम बोलिले